नमस्कार, मी राणी वर्मा. माणिक स्वर शताब्दी या चॅनलवर आपल्या सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे की आमच्या आई माणिक वर्मा यांची ही जन्मशताब्दी वर्षाची वाटचाल आम्ही अतिशय जोरात करत आहोत आणि त्या अंतर्गत जे उपक्रम आम्ही सादर करतो आहे ते मी या चॅनलवरनं तुमच्यासाठी प्रस्तुत करतच आहे. यापुढेही आणखीन असे काही कार्यक्रम मी सादर करणार आहे की जे रसिकांनी आपल्यातर्फे माणिकबाईंना आदरांजली म्हणून त्यांच्यासाठी प्रस्तुत केलेले आहेत. तेव्हा ह्या कार्यक्रमांची एक एक झलक मी हळूहळू या 4-5 महिन्यात तुम्हाला दाखवत जाईन. त्याचाही तुम्ही भरपूर आनंद लुटा आणि आपले असेच आशीर्वाद आमच्या पाठी सदैव असू देत. माणिक स्वर शताब्दी या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा, कारण अतिशय अनमोल असा खजिना तुम्हाला यातून मिळणार आहे आणि मिळत आहे. आणि मला माहिती आहे की तुमचा अतिशय सुंदर प्रतिसादही मला मिळतो आहे. तेव्हा अशीच आपली कृपादृष्टी सदैव आमच्यावर ठेवा. थँक्यू.
आजपर्यंत जी माणिक वर्मा म्हणून आहे त्याच्यात अर्थात तिची मेहनत, तिची संगीत साधना आहेच, कुटुंबियांची साथ, तिच्या मिस्टरांची साथ सगळं आहे, पण रसिकांचं प्रेम आणि देवाची कृपा यामुळे ती या सगळ्यातनं तिच्या वाईट दिवसात पण तरुण गेली आणि शेवटपर्यंत गात राहिली. असं आपल्या रसिकांचं प्रेम तिला सतत लाभो ही जोडी प्रार्थना. थँक्यू. राणी महाराष्ट्रात प्रेम खूप मिळतं, पैसा कमी मिळतो पण प्रेम फार मिळतं. ते आज आपण दिसतंय आपल्याला इथे सगळं. हा पुरस्कार होता म्हणून तुळशी वृंदावन याच्यात केलाय, कारण आईचं मांगल्य, तिचं पावित्र्य याचं प्रतीक म्हणून हे तुळशी वृंदावन केलं आम्ही. आणि शैलाताई, आय होप तुम्ही या पुरस्काराचा स्वीकार करा. आणि एक मला माहिती आहे की भारत गायन समाजात आईचे सुरुवातीचे सगळ्यात पहिले संगीताचे धडे गिरवून सुरुवात झाली भोपे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर अर्थात आम्ही गुरुजींकडून विद्या आत्मसात केली, आपली वेगळी शैली निर्माण केली. पण त्याची कुठेतरी उतराई म्हणून आम्ही माणिक वर्मा फाउंडेशन तर्फे पुणे भारत गायन समाजाला 51,000ची देणगी दिली आहे. माणिक वर्मा पुरस्कारासाठी जी आपण रक्कम जमा करतो त्या माणिक वर्मा फाउंडेशन आणि भारत गायन समाज याच्या वतीने आता या पुढचा माणिक वर्मा पुरस्कार दिला जाईल. आपले असे आशीर्वाद आम्ही सगळ्या पुढच्या वर्षाच्या उपक्रमांच्या पाठी आहोत. आणि जिथे जिथे जसं जमेल तसं आपण नक्की या. 2 गोष्टी. माणिक मोठी हे पुस्तक अप्रतिम असं पुस्तक आहे, राजहंस प्रकाशननी केलं, शोभा बोंद्रे ताईंनी लिहिलेलं आहे. खूप वेगळं आणि मम्मीचं मला अख्ख्या जीवनाचा साथ त्या पुस्तकात सामावलेला आहे. माणिक वर्मा आणि परिवार त्याच्यात थोडं आमचं पण, आम्ही ज्या काही दंगा मस्ती केल्या त्याचं पण होतेच आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचा एक वैशिष्ट्य असं की थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मी त्याच्यात वापरलेली आहे. ते म्हणजे QR कोड त्या पुस्तकात असल्यामुळे त्याच्यात शैलाताईंनीच पुणे आकाशवाणी केंद्रावर मम्मीची मुलाखत घेतली होती. ज्या संदर्भाचा त्या पुस्तकात उल्लेख आहे त्याच संदर्भातले मम्मीचा इंटरव्ह्यू जो शैलाताईंनी घेतलाय त्यांच्याच आवाजात ते प्रत्येक QR कोडमध्ये मी त्याच्यात छापलेलं आहे. त्यामुळे आईच्याच आवाजात तुम्ही तिचे अनुभव, तिचे जीवनातले प्रसंग हे सगळं निश्चित ऐकू शकाल. मला वाटतं अतिशय सुरेख असं हे पुस्तक झाले. त्या अनुषंगाने येणारे फोटोग्राफ्स, मान्यवर लोकांचे लेख आहेत त्याच्यात, प्लस बाळासाहेब ठाकरे भीमसेनजी यांनी पण, पु ल देशपांडे यांचे पण लेख आहेत, त्यांचं मम्मीबद्दलचं मनोगत आहे ते पण QR कोडीच आहे. तेव्हा हे पुस्तक आपण नक्की राजहंस प्रकाशन करून घ्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा सांगते की 16 मे पासून, या गेला जो 16 मे आहे त्यापासून म्हणजे आईच्या वाढदिवसाच्या दिवशीपासून मी यूट्यूबवर माणिक स्वर शताब्दी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. त्यात मी काय करते की कुठेतरी मला असं वाटलं होतं की मम्मीचं लाईट म्युझिक खूप लोकांपर्यंत पोहोचलंय. HMV म्हणा किंवा इतर रेकॉर्ड कंपनी, त्यांचे भावगीतं, भक्तिगीतं सगळं. पण त्या मनाने जो तिचा मूळ पाया होता क्लासिकलचा, शास्त्रीय संगीत, तो तितका पुढे आलेला नाही. कारण मला वाटतं भावगीतं आणि भक्तिगीतं, नाट्यसंगीत यांनी इतकं ओव्हरपॉवर केलं मम्मीवर की अर्थात सामान्य प्रेक्षकांपर्यंत ती तेवढाच वेळ पोहोचली, तेही तेवढंच खरंय. पण त्यामुळे तिचं क्लासिकल जरा बाहेर पडलं असं मला वाटतं. म्हणून मी काय केले की 16 मे पासून मी दर शनिवारी मम्मीचा एक लाईव्ह कॉन्सर्ट क्लासिकलचा, फक्त क्लासिकल, ते मी या यूट्यूब चॅनलवर रिलीज करते. आज पण इनफॅक्ट आज मी पुस्तकाचं जे ओपनिंग झालं त्याचा पहिला 1-2 भाग आम्ही प्रस्तुत करतो. या चॅनलला पण तुम्ही नक्की बघा, सबस्क्राईब करा. आणि आईचा अतिशय दुर्मिळ असा खजाना की जो शास्त्रीय संगीत मम्मीने गाऊन केला. माझ्याकडे खूप लाईव्ह कॉन्सर्ट्स होत्या. पुण्याच्या काही रसिकांनी, काही नागपूर, काही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी आमच्याकडे पोहोचवल्या त्या सगळ्या की आमच्याकडे हे आहे, तुम्ही लोकांपुढे पोहोचवा. आणि मी पण असा विचार केला की आता माझ्यापुरता हा किंवा आमच्या
कुटुंबियांपुरता हा संग्रह ठेवण्याच्या ऐवजी आपण तो लोकांसाठी खुला करूया. खजिनाच आहे हा, तेव्हा तुम्ही नक्की तो लुटा, मनोमन लुटा, तुम्हाला कोणी पकडणार नाही. त्याच्यात अगदी अतिशय तुम्हाला मला वाटतं सांगीतिक श्रीमंती तुम्ही अनुभवा. तेव्हा हे नक्की तुम्ही करा. माणिक स्वर शताब्दी हा चॅनल, यूट्यूब चॅनल बघा, सबस्क्राईब करा आणि असेच आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा कुटुंबियांच्या तर्फे आमच्यावर राखो. हीच सदिशा आम्ही जे जे उपक्रम या वर्षात करू त्या सगळ्यात तुमचा सहभाग असाच अतिशय मोलाचा लाभो. थँक्यू. नमस्कार, मी राणी वर्मा. माणिक स्वर शताब्दी म्हणजे आमच्या आई माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आजचा हा उपक्रम अतिशय सुंदररित्या प्रस्तुत झाला. मला अतिशय आनंद आहे की मम्मीची पट्टशिष्या शैला दातार या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. माणिक स्वर शताब्दीच्या अंतर्गत आम्ही यावर्षी अनेक ज्येष्ठ कलाकारांना की ज्यांनी आपलं अतिशय अनमोल आणि बहुमूल्य असं योगदान संगीत क्षेत्रात दिलं आहे, त्यांना आम्ही माणिकरत्न पुरस्कार, माणिक गंधार पुरस्कार आणि माणिक स्मृती पुरस्कार असे वर्षभर आम्ही देणार आहोत अनेक कलाकारांना. त्यापैकी आज आम्ही माणिक गंधार हा पुरस्कार शैला दातार यांना दिला आहे आणि मला खात्री आहे की आईला पण ह्याचा खूप आनंद झाला असेल. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचे की शैलाताईंची त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे. राणीनी माणिक गंधार हा पुरस्कार मला दिला. मला त्याच्याबद्दल बोलायला माझ्याकडे काही शब्दच नाहीत, कारण माणिकबेन माझा फार जीव आहे. बाईंची मला पदोपदी आठवण येते आणि मला कधी गुरुपौर्णिमा करावी लागत नाही. आमची रोजच गुरुपौर्णिमा असते. इतकं बाईंजण मी इतक्या जवळच्या आहोत की आता हा पुरस्कार मिळाला तर अजून मला काय पाहिजे. माझ्या बाई मला मिळाल्यासारखं आहे. राणी माझ्यासाठी खूप करत असते, बाईंच्या सगळ्याच मुली, पण राणीचं माझं विशेष प्रेम आहे. मला असं वाटतं या शताब्दीच्या वर्षात आपण खूप काही चांगलं बाईंसाठी करावं. आपल्याकडे खूप विषय आहेत बाईंसाठी करण्यासारखे अगदी. आणि तेवढं जर केलं तर मला अजून बरं वाटेल की मी बाईंच्या ऋणातनं थोडी तरी मुक्त होऊ शकले. कारण बाईंना फक्त मी 100 रुपये फी देत होते, त्याच्यात त्यांच्याकडे जेवत होते, राहत होते, गाणं शिकत होते, त्यांच्यावर बाहेर जात होते, बाहेर कार्यक्रमांना जात होते. त्यांनी माझ्यासाठी किती केलं आहे ह्याचं मी माझ्याकडे काही मूल्य नाहीच आहे. माझ्याकडे मी त्यांच्या ऋणातनं कधीच उतराई होऊ शकत नाही. पण हा पुरस्कार दिला मला आणि खूप बरं वाटलं. थँक्यू. मला खूप इच्छा होती की हा पुरस्कार तू घ्यावास आमच्यातर्फे, माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे, आणि यापुढे आपण एकत्रित वाटचाल करायची सगळी. आपण जी करतच आलो आहे पण ते आता पुढे यापुढे जास्त जोरात जास्त जोरात